माळीण गावातल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 31, 8 जणांची सुखरूप सुटका. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे. माळीण गावातल्या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त. जीवलगांना गमावल्याचं दुःख अनावर. माळीण दुर्घटनेबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. दुर्घटनेला पडकई योजनेतला भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप. कृषी अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी. प्रधानमंत्री जी ने भी स्वयं अपने राहत कोष से जितने भी विक्टिम्स हैं उनके परिवार के सदस्यों को 2 लाख रुपए की अतिरिक्त सहायता की भी उन्होंने घोषणा की है. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माळीण गावाची केली पाहणी. मृतांच्या वारसांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाखांची मदत जाहीर. तर शरद पवार यांनीही दिली माळीण गावाला भेट. कोकणासह मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर कायम. चेंबूरमध्ये दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू. तर डहाणू परिसरात 30 ते 35 गावांचा संपर्क तुटला. पावसामुळे मुंबईत लोकल कोलमडल्या. मध्य रेल्वेच्या गाड्या 25 मिनिटं उशिरानं, पश्चिम रेल्वेही विलंबानं. काही ठिकाणी ट्रेन्स थांबल्या. पेट्रोलच्या दरात आजपासून 1 रुपया 9 पैशांनी घट. तर डिझेलच्या किमती मात्र 50 पैशांनी वाढल्या. तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडकडून भारताचा 266 रन्सनी दारुण पराभव. टेस्ट सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी. आणि विठ्ठल रखुमाईची बडव्यांच्या जोखडातून उद्यापासून कायमची सुटका. वेगवेगळ्या जातीतले पुजारी उद्यापासून करणार पूजा. महिला पुजारीही रखुमाईंच्या पूजेसाठी उत्सुक.